या ठिकाणी बघा पूर्ण उंची 13 आहे, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन. शोल्डर या ठिकाणी बघा मागील गळा उंची 9.5 आहे, मी या ठिकाणी बघा 5.25 घेते. जर पसरट जर मला वाटलं घ्यावासा तर मी या ठिकाणावरून 1/2 इंच कमी करणार शोल्डरला. आता 5.25 घेतली, तर या ठिकाणी मोंढा उंची 5.25. 6 घेतली तरी चालते, तसं काही नाही, ब्लाऊज बरोबर बसेल. फक्त इथं मोंढ्याचा आकार देताना जर पसरट गळा मागचा जास्त घेतला तर या ठिकाणचा मोंढ्याचा आकार आपल्याला व्यवस्थित द्यायचा, जास्त बाहेर जाऊ द्यायचा नाही. किती अंतर घ्यायचं ते तुम्हाला मी सांगन. 36 छातीचा चौथा भाग 9, शिलाई मार्जिन 2 इंच. मागे आपल्याला आपल्या मैत्रिणीने विचारलं होतं, जर ताई आपण या ठिकाणी 2 इंच घेतले तर बाईचं माप कसं टाकायचं, त्यासाठी आज मी 2 इंच या ठिकाणी घेते. मागील मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा 1/2 इंच घेते आणि या ठिकाणी वरती जोडून देते शोल्डरला. आता आपल्याला या ठिकाणी पसरट गळा घ्यायचा आहे, तर या ठिकाणी मी अर्धा इंच फक्त घेणार, जास्त नाही. आकार देताना आपल्याला असं या ठिकाणी गोलाईमध्ये व्यवस्थित घ्यायचं. आधी डॉट डॉट मध्ये घ्यायचं म्हणजे बरोबर आकार येतो. या ठिकाणी गळा रुंदी 2.25, गळा उंची 9.5. आता इथं जरी आपण 2.25 घेतलेले आहे शोल्डरला गळा रुंदी, पण या ठिकाणी आपण 3 इंच 3.5 इंच घेऊ शकतो. तुम्हाला किती पसरट हवा आहे त्यानुसार. या ठिकाणी असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपण असा घेतला तर ही किती झाली 5.25 शोल्डर घेतली. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला थोडासा पसरट गळा घ्यायचा आहे तर अशा वेळेस काय करायचं, या ठिकाणी बघा या ठिकाणी 1/2 इंच कमी करायचे, गळा रुंदी 2 इंच घ्यायची आणि ती अशी तिरकस लाईन मारून घ्यायची. आता इथं मी इथपर्यंत लाईन न मारता या ठिकाणी फक्त या मुंड्याला आकार जॉईन झालं पाहिजे व्यवस्थित गोलाईमध्ये, तेवढं बघायचं. आणि आपल्याला आणखीन वाटलं की इथं पसरट करायचं आहे, अशा पद्धतीने. तर आलं लक्षात, जर आपण 5.25 शोल्डर कधी घेतो आणि 5 कधी घेतो. आणि या ठिकाणी शोल्डरला बरोबर या ठिकाणी टक्स उंची हा गळ्याच्या खालीच आली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं, तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी 1/2 इंच उतार द्यायचा गळ्याच्या साईडला. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का? त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा आपण मी काय म्हणलेलं आहे, मी जेवढी घडी घेते, आता या ठिकाणची आपली घडी आपण 9 घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1.5 इंच जास्त घेतले, तर आपली 11ची घडी झाली. मग खालच्या साईडला सुद्धा 11 आले तर आपल्याला 11 न घेता अर्धा इंच आतमध्ये जायचं आणि अशी लाईन मारून घ्यायची. आता ही कट करताना कधी कधी मी सांगितलं नसेल तरी पण ही सवयीचा भाग आहे. कट करताना मी बरोबर इकडे अर्धा इंच किंवा 1/2 इंच बरोबर जाऊन बरोबर या ठिकाणी कटिंग करून घेते. आता हा कट करून घेतल्यानंतर आपण पुढील माप टाकूया. आणि एकदम जाडसर पेपर घ्यायचा. एकदा जर तुम्ही पेपर कटिंग करून ठेवली तर हा पेपर जर बघाल तर एवढा जाड आहे. जसं आपण अमेझॉन वरून आपलं पार्सल येतं त्यांचा पेपर कसा जाड असतो त्या पद्धतीने हा पेपर जाड आहे. तर हा पेपर किलोवर मिळतो. एकदम 30 किलो 50 किलो एकदम मागवते. मग मला हे अशी पेपर कटिंग करून ठेवली तर त्याचा उपयोग होतो. ही कोणतीही पेपर कटिंग आली कोणत्याही गळ्याची म्हणजे प्रत्येक साईज नुसार वेगवेगळी आपल्याला करावी लागते. आता या ठिकाणी बघा मी इथं घेतलं, पण आता ही कटिंग करताना आपल्याला सवयीचा भाग असतो. जरी थोडासा आकार इकडे तिकडे आखताना झाला तर कटिंग करताना तो बरोबर येतो.
या ठिकाणी बघा आपली अशी पेपर कटिंग झाली. आता या ठिकाणी उतार कट केलेला नाही. जर आपण पेपर कटिंगचा उतार कट केला नाही पण शिवताना हे आपल्या बरोबर लक्षात येतं. आता या ठिकाणी आपण उंची घेतलेली आहे, अर्धा इंच वाढवली तर आपल्याला पुढील उंचीमध्ये 1 इंच जास्त घ्यायची असते. मग आपण फक्त खाली अर्धा इंच वाढवायचे, म्हणजे बाकीची पेपर कटिंग करतो त्याचप्रमाणे. आता जरी आपण मागची पेपर कटिंग ठेवून आखून घेतलेलं असलं तरी पण परत एकदा शोल्डर चेक करायची की बाबा एकंदरीत आपली कमी तर नाही झाली किंवा जास्त झाली, हे पाहणं सुद्धा आपल्याला फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा गळा रुंदी 2 इंच, पुढील गळा उंची 6. आता इथं 2 घेतले पण आपण या ठिकाणी 3 3.5 घेऊ शकतो. मी या ठिकाणी 3 इंच घेते, शिवून ते 3.25 होणार. असा पेपर ठेवते म्हणजे तुम्हाला दिसत बरं. तर या ठिकाणी बघा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता इथून अर्धा इंच घ्यायचे आपल्याला, ह्या टोकापासून इथं आतमध्ये अर्धा इंच घ्यायचे आणि पुढील मुंड्याचा आकार आखून घ्यायचा. आता आपण तो दुसरा पेपर ठेवून या ठिकाणी कटिंग आखून घेतलं होतं तर थोडासा पेपर सरकला गेला होता, त्यामुळे काय होतं आकारामध्ये बदल पडतो. तर पण पुढचा आपला आकार देताना बरोबर द्यायचा. आता या ठिकाणी बघा मी दुरुस्त केलं तर लगेच असा दिसतो. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉसपट्टी या ठिकाणी आपण हुकलूकच्या पट्टीच्या साईडला 3.5 इंच आणि इथे 2.5 इंच याच्या मध्यापर्यंत आपण सरळ लाईन मारून घेतो. आता या ठिकाणी बघा इथून आपण 3 इंच वरती एक सरळ लाईन मारायची. ज्यांना कटोरीचा आकार जमत नाही त्यांच्यासाठी खास बघा एकदम सोपी पद्धत आहे. इथून 1.5 इंच घ्यायचे, इथून 2 2.25 घ्यायची. आता या ठिकाणचं अंतर प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. आता तुम्ही शोल्डर किती घेतले, आपण या ठिकाणी शोल्डर 5 घेतलेले, 2.25 घेतलं असतं तर या ठिकाणी बघा 2.25 आले असते. या ठिकाणी 2च आले. मी 2.25 वरती मार्किंग केली पण या ठिकाणी 2 वरती आले, कारण की हे बरोबर आकार देताना जरी आपण या ठिकाणी कमी जास्त झाला पॉइंट तर ते आपण बरोबर, मग तरी गोंधळून जायचं नाही की बाबा इथं ताईंनी आपल्याला किंवा मॅडमनी आपल्याला असं सांगितलं की इथं 2.25 घ्यायचे तर आपले 2 येतात. तर तुमची शोल्डर कधी 5.5 घ्याल त्यावेळेस या ठिकाणचं अंतर 2.5 येईल, हे लक्षात घ्या. शोल्डर जशी वाढेल त्यावेळेस या ठिकाणचं अंतर 2.25 2 पाव इंचानी पुढे पुढे जाणार आहे. जशी तुमची शोल्डर वाढेल त्या पद्धतीने या ठिकाणचं अंतर कमी जास्त होतं. शोल्डर कमी झाली तर ह्या ठिकाणचं अंतर कमी होतं, पण ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार.
त्यानंतर या ठिकाणी बघा थोडंसं आतमध्ये यायचं. आलं इथपर्यंत लक्षात? जर इथला तुम्हाला गळा पसरट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणचं अंतर वाढवू शकता. आता आपल्याला ह्या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार करायची. तर असं जेव्हा अँगल आपल्याला कोण्यावरती आपल्याला आधी मूळ कटोरी आखून घ्यायची. म्हणजे का तर आपल्याला कटोरीचा आकार व्यवस्थित द्यायला येतो. तर या ठिकाणी बघा हा गळा आहे. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. हुकलूकच्या पट्टीच्या साईडला 1.5 इंच. इकडे मोंड्याच्या साईडला 1 इंच घ्यायचे. अशी आपण मूळ कटोरीमध्ये 2.5 इंच वाढवतो. आता याचा मध्य या ठिकाणी बघा 9 आलेला आहे. याचा मध्य 4.5. मग खाली आपल्याला 1.25 इंच घ्यायचे पण 1.5 इंच घेते मी. आता आपण हे जे घेतलेलं माप आहे मूळ कटोरी पासून वाढीव कटोरी, तर ही आपली रेग्युलर जी असते कटोरी त्याचं माप आहे. तर आता आपण मूळ कटोरीपासून कटोरीचं माप टाकणार, कटोरीपासून डबल कटोरीचं माप टाकणार, हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी बघा 1/2 इंच. आता मी कटोरी कशी ठेवली तर आपण कोणत्याही साईडने आपण कटोरी ठेवली तर आपल्याला ती आखता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्याला कोणत्याही साईडने पेपर ठेवला तरी आपल्याला त्याची मापं टाकता आली पाहिजेत आणि परफेक्ट आपल्याला त्याचा आकार जमला पाहिजे. बघितलं? आता मी कट करून घेते. आता बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मूळ कटोरीतून वाढीव कटोरी तयार केली. आता ह्या वाढीव कटोरीपासून आपल्याला डबल कटोरी तयार करायची. म्हणजे एकाच पेपर कटिंग मध्ये आपल्याला 2 प्रकारचे ब्लाउज आपण शिवू शकतो. आता मी या ठिकाणी काय करणार आहे, ही आता जशी मूळ कटोरी आखून घेतो त्याप्रमाणे ही सुद्धा कटोरी आखून घ्यायची. आता ही कटोरी आपल्याला वाढवताना फक्त काय करायचं, खालच्या साईडला वाढवायची आहे. आता या ठिकाणी आपली आता या ठिकाणी बघा किती आहे, 5 आहे. तर आपल्याला या ठिकाणी किती घ्यायची आहे, हुकलूकच्या पट्टीच्या साईडला कटोरीचं अंतर हे किती ठेवायचंय त्यानुसार आपल्याला खालच्या साईडला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर जर तुम्हाला 4.5 ठेवायचं असेल तर या ठिकाणी बघा हे 5 इंच आहे, तर फक्त तुम्ही 1/2 इंच जास्त घ्या या ठिकाणी.
म्हणजे या ठिकाणी शिलाई मार्जिन सहित आपल्याला 1 इंच पाहिजे, कारण आपण याचा मध्य घेतो. तर इथं आपल्याला व्यवस्थित आपल्या छातीमध्ये बसण्यासाठी, ब्लाऊजचा पफ व्यवस्थित येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित अंतर घेतलं पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी 1 इंच घ्यायचे आणि या ठिकाणी 2 इंच घ्यायचे. तसं तर हे 2 इंच का घेतले, पाव इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी जेव्हा कट होणार आहे तर पाव इंच जाणार आणि आपल्याला या ठिकाणचं टक्स अंतरसाठी म्हणजे आपली 2 पीस जी कटोरी होती, वरचा भाग खालचा भाग, म्हणजे दोन मध्ये आपल्या याची विभागणी होती. तर मग जो जॉईन करतो, तर जॉईन करण्यासाठी पाव इंच अंतर आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी मी 2 इंच घेतले, या ठिकाणी 1 इंच घेतले आणि मग बाकीची कटोरी आहे तशीच ठेवायची. आणि आता हे जोडून घेणार. आता आपल्याला या ठिकाणी बघा टक्स उंची घ्यायची. आधी याचा मध्य टक्स उंची इथून सुरुवात करायची. आता याचा मध्य या ठिकाणी 5 वर येणार. मग इथून टक्स उंची या ठिकाणी 2.5 इंच. ही झाली आपली आपला टक्स खालच्या साईडचं. त्यानंतर हुक लूपच्या पट्टीच्या साईडला मध्य घ्यायचा. तर या ठिकाणी 6 आहे, 6चा मध्य 3 आहे. तर या ठिकाणी बघा खालच्या साईडला 1/2 इंच आणि त्याच्या वरती 1/2 इंच हे आपले अंतर कट होणार आहे. त्यानंतर हा जो आपला मुंढ्याकडील कटोरीचा भाग आहे त्याचे 3 भाग समान करायचे. तर ते असे मोजून घ्यायचे, किती येतं ते बघायचं. या ठिकाणी बघा 10.15 आलेले आहे. या ठिकाणी 3.5 घ्यायचे, या ठिकाणावरून 3.5 घ्यायचे आणि या ठिकाणी 3 राहतील. म्हणजे आपले या ठिकाणी 10 आले होते. तर मी या ठिकाणी 3.5 घेतले आणि या ठिकाणी 3 इंच घेतले. त्यानंतर जे आपण या ठिकाणी 2 इंच वाढवले होते, मग याच्यातले शिलाई मार्जिन 1/2 इंच गेले, राहिले किती 1.5 इंच. या ठिकाणी शिलाई मार्जिन गेले 1 इंच आपण इथं घेतले होते, पण याच्यातले आपल्याला अंतर जास्त होत होतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1.5 इंच पाहिजे होतं आणि या ठिकाणी 2 इंच घ्यायचे, हे लक्षात घ्या. मग हे 2 भाग सोडायचे आणि हे जो खालून आहे ना इथल्या पॉइंट वरती इथून पाऊन घ्यायचे आणि इथून खालून पाऊन घ्यायचे. तर इथून आपल्याला 1/2 इंच मध्ये घ्यायचा इथला आणि तो जोडून घ्यायचा. हा आपला मध्य झाला. आता आपण हे घेतलेलं आहे, अंतर घेतलेलं आहे टक्स साठी मधील, म्हणजे यासाठी आपल्या या ठिकाणी हा कटोरीचा पफ व्यवस्थित येतो. हे अंतर आपलं कट होणार आहे. त्यानंतर या दोन्ही साईडला बाकीच्या कटोरीला जसं आपण टक्स अंतर घेतो खालच्या साईडला, तसं 1.25 इंचाचं घ्यायचं. या पद्धतीने आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार केली, वाढीव कटोरीपासून डबल कटोरी तयार केली. म्हणजे आधी हे कट करून घेऊ कटोरी.
अशा पद्धतीने आपली ही 2 पीस कटोरीची कटिंग झाली. बाही उंची आपण 5 घेतलेली आहे, या ठिकाणी 7 आहे. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या, शिलाई मार्जिन जर आपण अस्तरचं ब्लाऊज जर कटिंग करणार असाल, अस्तर ब्लाऊज साठी जर आपल्याला बाही उंचीचं माप टाकायचं असेल, उंची प्लस अर्धा इंच घ्यायचे आणि अस्तरचं जर नसेल तर 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यावे लागते, हे लक्षात घ्या. आता घडी 2 इंच आपण जास्त घेतलेले आहे. छाती घेरापेक्षा आपण छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन 2 इंच घेतली. नेहमी आपण 1.5 इंच घेतो. तर आज आपण 2 इंच घेतली तर बाहीची घडी किती घ्यायची, तर आपण थोडीशी वाढवायची, पाव इंच अर्धा इंच वाढवून घ्यायची. तर अर्धा इंच जास्त घ्यायची. म्हणजे कसं, आता आपण 36 छातीचा ब्लाऊज आहे, छातीचा चौथा भाग बाही घडी घेतो, पण शिलाई मार्जिन 2 इंच घेतली म्हणून आपण अर्धा इंच वाढवले, म्हणजे 9.5 घेतलेली आहे. बाही घडी 9.5ची आहे. 5 बाही उंची आहे प्लस अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतली. बाही खोली 3 इंच. आता या ठिकाणी मी 1.25 इंच घेतले. नेहमी आपण 1.5 इंच घेतो. याचा मध्य घ्यायचा. या ठिकाणी अर्धा पाऊण इंच आतमध्ये घ्यायचे. आता या ठिकाणी जर आपल्याला साधी बाही पाहिजे असेल तर या ठिकाणचं अंतर 1 इंच जास्त घेतलं आपण. आता पूर्ण पेपर कटिंग बघूया आणि त्यानंतर आपण ब्लाऊज कटिंग करूया. ही आपली डबल कटोरी. ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करून ठेवतो त्यावेळेस सविस्तर माहिती लिहायची याच्यावरती. किती उंचीचा आहे, किती छातीचा आहे, गळा उंची किती आहे, सगळी याच्यावर सविस्तर, शोल्डर, हे सगळे याच्यावरती कुठल्याही बाहीवरती किंवा या बॅकच्या ह्याच्यावरती जरी तुम्ही लिहून ठेवलं तरी चालतं.
या ठिकाणी बघा अशी व्यवस्थित पेपर कटिंग हंतरून घ्यायची, म्हणजे आपल्याला कमी कपड्यामध्ये आपली पेपर कटिंग बसते. हे जोडून परत बघायचं की बाबा व्यवस्थित आपण पेपर दुमडला की नाही, नाहीतर परत खालीवर होणार आहे. या ठिकाणी व्यवस्थित कट करायचं, कारण की आपण पाव इंच या ठिकाणी शिलाई मार्जिन घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे काही कमी पडणार नाही कटोरी. तर आता आपल्या हे एका पेपर कटिंग मध्ये आपल्याला 2 प्रकारची पेपर कटिंग आहे. आपण आता कटोरी ब्लाउज सुद्धा शिवू शकतो, 2 पीस कटोरी शिवू शकतो. आवाज खूप येतो ना टेबलवर हे झाल्यावर, म्हणून मी थोडंसं आदत कपडा पकडते. आता ही आपली कमरपट्टी असेल, हुकलूकची पट्टी, त्याला उपयोगाला पडणार. हा जो उरलेला कापड आहे गळपट्टीसाठी असेल, तिरकस आपल्याला ज्या पट्ट्या लागतात ते ह्याच्यामध्ये घ्यायच्या. ब्लाऊजचं कापड कसं आहे त्यानुसार आपलं ठरलं जातं की आपल्याला गळपट्टी आपण अस्तरच्या ब्लाऊजची घ्यायची का ब्लाऊजची घ्यायची, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण ब्लाऊज कट करतो त्यावेळेस स्टार्टिंगला आधी मागचा भाग
आणि भाई हे पार्ट पहिले कट करायचे, कधीही विसरायचं नाही. हे पार्ट आधी स्टार्टिंगला कट करून घ्यायचे. शिलाई काम जर आपल्याला पटापट कमी वेळात जर शिकायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक खास व्हिडिओ बनवते. कमीत कमी वेळात स्टेप बाय स्टेप आपली स्पीड कशी वाढवायची ते पण तुम्हाला समजेल. की प्रत्येक गोष्टीचे ठराविक हे आहे की तुम्ही कपडा कसा ठेवला पाहिजे, कमी कपड्यामध्ये कसं अंतरलं पाहिजे, ब्लाऊज कसा शिवला पाहिजे. प्रत्येक वेळेस तर मी सांगतेच तुम्हाला. त्यात साडी कशी आहे ते फार महत्वाचं. या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला थोडासा जोड द्यावा लागणार आहे. एका साईडला द्यावा लागणार थोडासा. आणि जर काट हे जे काट आहे जर तुम्हाला डिझाईन जर ह्याची बनवून जर बॅकला लावायचे असेल तर सरळ आता नॉर्मल मध्ये कट करून टाकायचं. आपण मागचे काट घ्यायचे नाहीत. आता आपण भाई कट केली. भाई झाल्यानंतर मागचा भाग कट करून घ्यायचा. सध्या पाऊस चालू झालाय. तुमच्याकडे पाऊस आहे का? अचानक पाऊस येतोय. अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग केली, ब्लाऊज कटिंग केली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, पेपर कटिंग कशी वाटली,